ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये आज तुफान राडा झाला। शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन्ही गट आपापसामध्ये भिडल्याचं आज पाहायला मिळालं। मालवणच्या किल्ले राजकोटवर ठाकरे समर्थक आणि राणे समर्थक यांच्यामध्ये आज तुफान राडा झाला। किल्ले राजकोटवर राणे समर्थक आणि आदित्य ठाकरे समर्थक आमने सामने आले। यावेळी झालेल्या घोषणाबाजीचं रूपांतर हे धक्काबुक्की आणि हाणामारीत झालं। या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूया। किल्ले राजकोटवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हा असा राडा झाला। महाविकास आघाडीकडून मालवण बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। शिवाय आदित्य ठाकरे शिवरायांचा पुतळा कोसळला त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते। पाहणी सुरू असतानाच खासदार नारायण राणे आणि निलेश राणे भाजप कार्यकर्त्यांसह घटनास्थळी गेले। यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी झाली। दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले होते। आदित्य ठाकरेही घटनास्थळावरून हटण्यास तयार नव्हते। त्यांनीही किल्ल्यावरून जाणार नाही अशी भूमिका घेतली। जेवढ्या वेळ पोलीस येत नाही त्यावेळी मी तिथे राहणार आणि पोलीस जेव्हा कारवाई करत नाही तर आम्ही आता एसपी ऑफिसला जाऊ। आणि जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदार राहतील। देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे। बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे। किल्ल्यावरून पहिल्यांदा कोण जाणार यावरून पोलिसांची दोन्ही गटांनी हुज्जत घातली होती। निलेश राणेंनीही आक्रमक भूमिका घेतली होती। त्यांची समजूत काढताना पोलिसांच्या नाकीनऊ आले होते। एवढा साहेब 10 फुटाचा रस्ता दिलाय त्याला 10 फुटाचा रस्ता दिलाय। आता आम्ही काय घरी जायचं जाणार नाही। एवढा मोठा रस्ता दिलाय 10 फुटाचा एवढा 10 फुटाचा रस्ता दिलाय। त्यांना पण सांगा आम्ही काय करू त्याला सांगा आम्ही 10 फुटाचा साहेब रस्ता सोडला जाऊ दे त्याला। मालवण मधील मोर्चा अडवणारे राणेबाज शिवद्रोही असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। जो पुतळा होता आणि तो पुतळा समुद्रामध्ये कोसळला त्या घटनेचा निषेध करण्यासाठी जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाच्या मध्ये मोदी शहांचे दलाल आणि काही शिवद्रोही हे रस्ता अडवून बसलेत। हे शिवद्रोही आहेत। मालवणमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये झालेल्या राड्यावर फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली। ही जी काही मालवणची घटना झालेली आहे आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची घटना आहे याच्यावर कोणीच राजकारण करू नये असं माझं मत आहे। एक तर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे, कोण दोषी आहेत त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथे भव्य पुतळा उभारला गेला पाहिजे। या तिन्ही गोष्टींकडे आता त्याची कारवाई चाललेली आहे। नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मालवणमध्ये राडा झाला होता। आजच्या राड्याच्या निमित्तानं त्या जुन्या प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हे प्रकरण थोडक्यात निभावल्याचं सांगण्यात येतं। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।